नमस्कार, अनुप्रिताज किचनमध्ये आपले स्वागत आहे. चला तर आज बनवूया पौष्टिक असे मिश्र डाळीचे अप्पे. अगदी हेल्दी अशी रेसिपी आहे आणि बनवायला सुद्धा अगदी सोपी आहे. तर चला सुरुवात करूया. त्यासाठी मी 1 वाटी उडदाची डाळ घेतली आहे, 1 वाटी चणा डाळ घेतली आहे, 1 वाटी मुगाची डाळ घेतली आहे, 1 वाटी मी इथे चवळी घेतली आहे, अर्धी वाटी मसूर घेतलेला आहे आणि 2 वाटी तांदूळ घेतलेला आहे. तर हे सर्व 2 ते 3 पाण्याने चांगल्या प्रकारे वॉश करून घेऊया आणि 7 ते 8 तास ह्या डाळी भिजत ठेवूया. आपली डाळ भिजली आहे, तर आता आपण मिक्सरमध्ये बारीक वाटून घेऊया. आपलं वाटण तयार आहे. आपल्याला जास्त जाडं किंवा जास्त बारीक असं नाही करायचं आहे, मीडियम आपल्याला वाटून घ्यायचं आहे. तर तुम्ही बघू शकता आपलं मिश्रण तयार आहे. तर यामध्ये 2 चमचे मी इथे मीठ टाकून घेतलेलं आहे, जेणेकरून आंबवताना ते चांगल्या प्रकारे आंबवणार. आणि मीठ हे चांगल्या प्रकारे मिक्स करून घ्या. त्यानंतर ताट ठेवून हे मिश्रण कापडाने झाकून घ्या. तर आता चटणी करण्यासाठी खोबरं, शेंगदाणे, अर्धी वाटी डाळ व 4 ते 5 हिरव्या मिरच्या, चवीपुरतं मीठ, 1 चमचा जिरे, मी इथे चिंच घेतली आहे. तुम्ही इथे दह्याचा सुद्धा वापर करू शकता. लसूण, पुदिना आणि कोथिंबीर घेतली आहे. पाणी टाकून हे आपल्याला चांगल्या प्रकारे वाटून घ्यायचं आहे. तुम्ही बघू शकता. तर आता त्या चटणीला तडका देण्यासाठी मोहरी, जिरं आणि कढीपत्ता टाकलेला आहे. आता हा तडका आपल्याला चटणीमध्ये टाकून घ्यायचा आहे आणि व्यवस्थित प्रकारे मिक्स करून घ्यायचं आहे. तुम्ही इथे चिंचेशिवाय दही सुद्धा घालू शकता. तर आता आपलं मिश्रण आपण बघूया. आपलं मिश्रण हे चांगल्या प्रकारे आंबवून झालेलं आहे, चांगल्या प्रकारे फुगलेलं आहे. तर आता यामध्ये टोमॅटो, बारीक चिरलेला कांदा, हिरवी मिरची आणि कोथिंबीर टाकून घेऊया. तुम्हाला आवडत असल्यास तुम्ही अजून व्हेजिटेबल्स त्यामध्ये ॲड करू शकता. इथे मी परत थोडंसं मीठ टाकलेलं आहे. आपल्या चवीनुसार आपण मीठ कमी जास्त करू शकता. आता अप्पे पात्रामध्ये थोडंसं तेल टाकून घेऊया. आता हे मिश्रण आपण अप्पे पात्रामध्ये टाकून घेऊया. अत्यंत सोपी आणि हेल्दी अशी रेसिपी आहे. आणि तुमच्यासमोर नवीन नवीन रेसिपी आणण्याचा उत्साह निर्माण होतो. तर आता आपण हे अप्पे तुम्ही बघू शकता किती चांगल्या प्रकारे फुगले आहेत. आता हे आपण अप्पे पलटून घेऊया. 10 ते 15 मिनिटात हे अप्पे होऊन येतात. आता सर्व अप्पे आपल्याला पलटून घ्यायचे आहेत.